चला तर मंडळी, आज आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारी झटपट साखर, गूळ न वापरता तांदळाची खीर पाहणार आहोत. बऱ्याच वेळा जेवल्यानंतर काहीतरी गोड खावंसं वाटतं, त्यावेळेस तुम्ही ही खीर बनवू शकता. त्यासाठी अर्धी वाटी बासमती तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. कुकरमध्ये थोडंसं तूप घालून सुकामेवासुद्धा परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा तूप घालून बासमती तांदूळसुद्धा छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहे. आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे, त्यातलं अर्धंच दूध इथे आपल्याला घालायचं आहे. बासमती तांदूळ मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेतले आहेत, ते दुधामध्ये घालूया. जास्त दूध किंवा पाणी घालायचं नाही, नाहीतर हे उतू जाऊ शकतं. मध्यम आचेवर कुकरची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. कुकर थंड झाल्यानंतर उरलेलं दूध सुकामेवा घालून छान एकत्र करायचं आहे. खीर बनवण्यासाठी इथे मी साखर गूळ न वापरता खडी साखर वापरली आहे. खडी साखर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतली. विलायची पावडर घालायची. 1 चमचा साखर पॅनमध्ये घालून मंद आचेवर कॅरमेल तयार करून घ्यायचं आणि खीरमध्ये घालायचं. यामुळे आपली तांदळाची खीर अगदी छान लागते.